दुपारचे वाजले होते 2 आणि आज मंडे होता, कंपनीत हाफ डे. त्यामुळे मी धन्नूला स्टार्टर मारला आणि निघालो सन 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 करत, कारण आज आमच्याकडे असतो बाजार. ऊन पडलं होतं बेकार आणि मी रस्त्याने चाललो होतो एकटाच सुसाट. गेलो ऊन इतकं लागत होतं. त्याच्यानंतर बाजारात पोहोचलो. एकदाचा बाजारात पोहोचलो तर बाजारात गर्दी नव्हती, दुकानं लागली होती नुकतीच. मला वाटतं इथं दुपारनंतर दुकानं लागतात. बाजाराचा दिवस म्हटलं की आपल्याला पहिली लागते ती मच्छी. त्यामुळे बाजारात घुसल्या मच्छीच्या शोधात निघालो. ऊन इतकं बेकार लागत होतं. तुम्ही बघताय सगळेजण आपापल्या दुकानाच्या वरती ताडपत्र्या बांधत होते आणि सावल्या करत होते. त्यातनं मी बाजारातून वाट काढून निघालो होतो. 10ला 4 शेंगा शेवग्याच्या. हे ऐकून माझं डोकंच फिरलं. अरे आमच्याकडे झाडावर शेवग्या असे स्वतःहून सांगत असतात, अरे मला काढा, तरी पण कोण काढत नाही, असेच पडून खाली पडतात ते. आणि 10ला 4 शेंगा. मला तर रागत आला. मी सुसाट निघालो. चालतोय, रस्ताच संपत नव्हता. कधी येणार ते मच्छी मार्केट, कधी मी मच्छी बघणार, कधी घरी नेणार आणि कधी खाणार, अशी माझी हालत झाली होती. त्यामुळे मी पुन्हा मच्छीच्या शोधात चालत राहिलो. अरे पण हा रस्ता का संपत नाही, रस्ता काय संपायचं नावच घेत नाही. आणि शेवटी खूप चालल्यानंतर मला तो रस्ता दिसला. त्या रस्त्याने मी आत गेलो आणि पाहिलं तर समोर एक मच्छी बाजार होता. अरे हा तर सुरू झाल्या संपला. इथे माझी घोर निराशा झाली. इथे समुद्राची कोणतीच मच्छी नव्हती जी आपल्याकडे रत्नागिरीमध्ये मिळते. त्यामुळं जी नदीची मच्छी भेटली ती मी घेतली, कट करून घेतली, साफ करून घेतली. पाहिजे ती मच्छी न मिळाल्यामुळे मी बाकीचा बाजार घेतला आणि निघालो. व्हिडिओ करायचा सगळा मूडच गेला. चला बाय बाय.